दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा मंगलकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्रीहरि महाराज की अवधूत चिंतन गुरुदेव दत्त रघुनाथ महाराज की जय। अध्याय 14. मागच्या अध्यायामध्ये आपण मैनावतीला जालिंदरनाथांनी अनुग्रह दिला आणि चिरंजीव पद दिलं. मैनावतीनं जालिंदरनाथांना प्रार्थना केली की ज्याप्रमाणे मला तू आढळ पद दिलंस तसं माझ्या मुलालाही ते मिळालं असतं तर बरं झालं असतं. तिच्या मुलाचं नाव गोपीचंद, तो राजा आहे हेलपट्ट्यांचा. तर त्या संदर्भानं आता ही कथा पुढे जाते या अध्यायामध्ये. गोपीचंद राजांना सुद्धा करायची दीक्षा. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय आजी पंढरीनाथा. समचरणी भक्तताप शमिता कटीकर नासागरी दृष्टी ठेवता होशी रंजित मुनी मानसा. ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्तिसार. मागील अध्याय कथानुसार परमकृपे वदविला त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्मोदधी पावला मेळ. पात्रा मैनावती सबळ सरिता ओगी दाटली. ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी. ऐक्यरूप घालिणारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतली से जननीचे. मैनावतीला दीक्षा मिळाली, अनुग्रह मिळाला, ती ब्रह्मरूप झाली
परंतु पुत्रमोहामध्ये अडकली. तिनं काय मागणी केली जालिंदरनाथांकडं की जसं मला आढळपद मिळालं आणि जशी मी ब्रह्मरूप झाली तशीच गती त्याच पद्धतीनं माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं तर बरं होईल. म्हणजे ब्रह्मरूप होऊन सुद्धा आणि चिरंजीव पद मिळून सुद्धा ती आपल्या मुलाच्या मोहामध्ये गुंतली. मनाशी म्हणे आहा कैसा त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे मम स्वतःचे काय करू. जवळ पाहे त्याचे दृष्टी तव तव वियोग वाटे पोटी हृदय कवळुनी जठर वेष्टी होत असे मोहाने. आहा पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदनपरी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी. तिला भीती वाटायला लागली. एवढा सुंदर माझा मुलगा, एवढा रूपवान माझा मुलगा, पण एक दिवस त्याला स्मशानात जळावं लागणार, तो मरणार. उत्कृष्टपणे करुणी कष्ट धाम भविले अतिश्रेष्ठ परी वन्नी बळे परी लागल्या काष्ट ती व्यासे काळागरी. पहा पल्लव पत्र झाड अति विशाळ लावला पाडपरी गाभारी वेष्टिता भिरून उशाशी काळ वैसला. तन्याय दिसून येत वाया जाईल ऐसा सूत की कदरू लागी चोखटामृत फिकरपणे मिरविले. यज्ञ करुणी कचे दुर्घट संजीवनीचा केला पाठ परी देवयानीचा शाप उल्लाट यत्र व्यर्थ तो झाला. की सुंदर दया कर्मीदारिणी परी पतिभयाचा दाखमणी तेवी तो उशाशी काळ वैसुनी सकला मिरवला. की कुसुम शेज मृदुलाकार परी उसा घालुनी निजे विखार. ते सुख निद्रेचे व्यापार सुखाला आहे केवता. तन्याय झाले येत राजवैभव अपरिमित परी काळ चक्राची सबळवाद भ्रमण करीती पै असे. अशी सदा सर्वदा चित्तिवाहे माय असे सदा सर्वदा चित्तिवाहे माय तळमळ परी सुताशी बोध कराया बळ अर्थ काही चालेना. तव कोणी एके दिवशी शीतकाळ माघमाशी उपरी सहपरिचारिकेशी उष्ण घेत बैसलीशी. ते संधीत गोपीचंद चौकी विभागी सकळ श्रीवृंद वेष्टोनी स्नाना कराया सिद्ध चंदक चौकी बैसला. चंदन चौकी परिते कैशी हेमत घंटी रत्न जैशी जडा व कुंदनी नक्षत्रांशी राजवृंदी चमकत असे. सकळ काढून अंगीची भूषण वरी विराजे राजनंदन कृष्ण उदकी करिता दंत धावणी चौकीवरी बैसला. तो सौदूपरी मैनावती झाली स्वसुता ते पाहती देखिला जैसा पूर्ण गुब्बस्ती तेजा माझी डबरला. राजसेवकांचे भोवती वेष्टन परिचारिका वाहती जीवन परी त्या मंडळात रूपनंदन चांगुलपणे विरवत असे जैसा अपार नक्षत्रपंथी आव्हानी उड्ड गणपती की हेम चौकी कुंदन स्थिती रत्नतेची विरवत. ऐसा पाहता स्वनंदन मोहे आले उदर वेष्टन तेने लोटले अपार जीवन चक्षुतुनी झराटले. परिदेवंद अकस्मात मोहे ग्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो. म्हणाल मंद चक्षुदकी नोहे उरते कर्मवाकी उत्तम फळाते लक्ष्मीसे की व्यक्त झाले ते अंगाशी. मुंदनवती ते चिंतामणी हर्ष केला भवकाचनी की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आदळले. की अर्के पीडिती भारी रूपजन वेष्टला नगरी तैते उतरले धन मन हरी मुंदवेशे धरून या. की काळ क्षुदेचा पेटला अनळ तेने शरीर झाले विकळते संधीत होनी कृपाळू कामधेनु उतरली. की दारिद्र्याच्या अतिवेष्टन तैसा येथे मिरवला कुबेर येऊन तन्याय सुगंध घन राम हृदय आदळले. शरीर होता वंदलिप्त परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून ऊर्ध्व पडली मूर्धाते नभा लागी विलोकी. हृदय हो निरावशांकित म्हणे मुंद कैसा उद्भवला येत तरी अंबर झाली असेल व्यक्त घनमंडळ आगळे. कळती कथा कळती. गोपीचंद राजा स्नानाला बसले आपल्या राण्यांच्या मध्ये. परिचारिका पाणी आणून देत आहेत आणि स्नानाला बसल्यानंतर त्याची आई म्हणजे मैनावती लांबून बघती एवढा सुंदर माझा मुलगा नाही का. आणि त्याच्या बाबतीत नाही का मग तिच्या डोळ्यातून आश्रव आली. तिला ते जाणवायला लागलं की मी अमर आहे माझा मुलगा मात्र मरणार नाही का. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू पडले. अश्रू ते त्याच्या अंगावर पडले. म्हणून त्यानं वर बघितलं तर पाणी कुठून पडतंय माझ्या अंगावर किंवा डोळ्यातलं पाणी. तर कदाचित त्याला वाटलं की आकाशात ढग आले असतील वगैरे अशी ती कथा चालू. म्हणून ऊर्ध्व करून दृष्टी असे
पाहता झाला नभापोटी, तरी ते निर्बळपणे वृष्टी झाली कुठून म्हणत असे. आकाश तर निरभ्र आहे, कुठंच ढग नाही, मग हे पाणी कुठून पडते. ऐसा विचार करिता चित्ती दृष्टीगोचर संभवती, तो रुदर करीती मैनावती, निजे दृष्टी देखील. आपली आई रडताना त्यानं बघितली. आता जुळलं ना, लिंक लावून दिली. हा, करीत होता दंत धावन. दंत धावन म्हणजे तैसाची उठला नृपनंदन, उपरी त्वरा वेगी चढून मातेपाशी पातला. आला आई जवळ. जाताची पदी ठेवणी माथा, उभा जोडून हसता म्हणे सांगजी कवन अर्था, उचंबळीसले जननी कारण मज सारखा तू ते सूत. माझ्यासारखा तुला पुत्र आहे, राज्याधीश मही व्यक्त, राजा आहे. ऐसा असून दुःख पर्वत कोठून येऊ दिला तव चित्ती. आणि एवढं सगळं राजपाट असताना, एवढं सगळं ऐश्वर्य असताना तुझ्या अंतकरणामध्ये दुःख कुठून उद्भवले. पाहे पाहे प्रताप आगळा, न वर्णवेवळ बळियांकित महिपाळा, निरवती दर्प कंदर्प केवळा, कारभाराती योजी रे ऐशी असता बळ संपत्ती. बोलले कुणी दुःख सरिती, कळते ना, तरी मम कोपाचा दाहक गब्बसती, सावरेल कोणाती. तुला कोणी बोललं का, तुला दुःख होईल असं कोणी काही म्हटलं का, मला सांग. त्याला माझ्या रागापासून कोणी वाचवू शकत नाही. जेने पाहिले असेल नयनी, उगीच तीव्र दृष्टी करून तुझ्या डोळ्यात जरी कोणी बघितलं असेल तरी मला सांग. तरी तयाचे क्षणी चक्षु काढून तव करीन माय होती. तुझ्या हातात त्याचे डोळे काढून दे. किंवा दाविले असेल बोट, तरी तीच बोटे काढीन शेवटी. तरी कवन अर्थ उदिला पोटी, रुदन कराया जननी कारडतीये. अष्टविशंती श्रीमंडळ की त्यांनी ओपिले कडुवळ फळ, तरी शिक्षा करून तया सवळ मोक्षपंथा निर्वे. किंवा माझी दृष्टीशेविशी उदय पावला अंतरशेषी, म्हणून उदय शोकानिशी दर्शविली त्वा माते. तरी कोणता कवन अर्थ माते वदे प्रांजळवन, कामनी वेदक असेल चित्त तोची वेद निवटीन मी. मला सांग काय दुःख आहे तुझ्या मनात, काय असेल ते सांग, मी तुझं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करील. म्हणशील कार्य आहे थोर, करू न शके सुत पामर, तरी हा देह वेचून समग्र अर्थ तुझा पूर्वी. तुला वाटत असेल की माझी इच्छा म्हणजे मी पूर्ण करू शकत नाही, तर तशी शंका सुद्धा मनात आणू नकोस. माझा प्राण गेला तरी तुझी इच्छा मी पूर्ण करेन. जरी ऐशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कारा सोमज शेवटी पुत्र धर्म मिरवावया. मग स्वान सुकर काय थोडी, अवतार विरवती द्वारी पवाडी. याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी. आहा पुत्र धर्म मग कैसा, माता पिता दुःख लेशा, पाहुणी चित्ती परी हविषा, वारतो नर एक. जो आपल्या आई वडिलांना दुःख झालेलं पाहून ज्या मुलाला आनंद होतो, तो फक्त आणि फक्त भुईला भार आहे. बरोबर. आपण विरवे राणी व प्रकरणी, माता पिता दैन्यवानी. स्वतः राजासारखा राहतो, आई वडील दुःखात आहेत, दारिद्र्यात आहेत. तयाचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःख होत असे. आणि त्याचा भार धरणीला सुद्धा सहन होत नाही. कांतीला की शृंगार व्यक्त, बायकोला सात शृंगार आणतो. मातेशी वसन नेसावा भ्रांत, आणि आईला नेसायला लुगडं सुद्धा नाही का. तयाचे भारी धरा समस्त, विवळ दुःखी होत असे. अशा पुत्राचं जमिनीला ओझ होत. कांतीशी नेसाया वस्त्रे भरजरी, कांता म्हणजे पत्नी. माता ग्रंथी चिरसावरी, तयाचे भारे सकळ धरित्री, विवळ दुःख होत असे. कांतेशी इच्छा समान देणे, मातीशी खावया न मिळे अन्न. तयाचे भारे पृथ्वी सदर, विवळ दुःख होत असे. पृथ्वीला कुणाचा भार होतो, तसं पाहिलं तर सगळ्यांचंच ओझ वाहते पृथ्वी. तुमचं माझं सगळ्यांचं. पण तिनं कधी कोणाशी तक्रार केली नाही पृथ्वीने की मला तुमचं ओझ झालंय, नाही का, मला तुम्ही जड झाला. अशी पृथ्वी कधीच कुणाला म्हटली नाही. आपल्या सगळ्यांचं ओझ ती, म्हणून तिला आपण आई म्हणतो. आपली आई जशी आपल्याला खांद्यावर वागवते ना, तशी पृथ्वी आपल्याला सगळ्यांना खांद्यावर वागवते. तिला कधीच आपलं ओझ झालं नाही, पण तिला ओझ केव्हा होतं ते सांगताय. आलं का लक्षात. रंभे समान कांता ठेवी, भूता समान माता मिरवी. तयाचे भारे धारा देवी, विवळ दुःखी होत असे. जन्म घेतला जियेची पोटी, तिथे म्हणे परम करंटी. तयाचे भारे धरा इम्पुटी, विवळ दुःखी होत असे.
कांता सर्व सुखाचे मेळी, माता दुःखे अश्रू ढाळी. तयाचे भारे धरा विवळी, अति दुःख होत असे. पृथ्वीला दुःख केव्हा होतं ते सांगता येईल. पृथ्वीला ओझ केव्हा होत. कांतेला की मृदू भाषण, बायकोशी गोड गोड बोलायचं. मातेशी हृदय खोची बांध, तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होत असे. आपण विरवे राणीवा वारस असं आहे, राणीवा सरसा पितया काळा मातंग जैसा. बापाला राक्षसासारखा वागतो, स्वतः राजासारखा राहतोस. तयाचे भारे धरा क्लेशा विबळ दुःखी होत असे. आपण कंठी कुड्या पवडी, गळ्यामध्ये नाही का दांडा, पित्याशिरी बत्या जोडी. तयाचे भारे धरा मुखमुरडी, विवळ दुःखी होत असे. आपण भक्षी सदा सुरस अन्न, पितर मागती भिक्षा कदन्न. आपण मात्र पंचपक्वान्न गायची आणि आई वडिलांनी भिक्षा मागायची. तयाचे भार धरा रत्न विवळ दुःखी होत असे. तरी ऐशी पुत्र सृष्टी, गळावेत गर्भिवून शेवटी. अशी जन्मालयापेक्षा गर्भातच गळालेले बरे. तन्याय अर्थपोटी माझा न धरी जननी. आणि तसं जर तुला वाटत असेल माझ्याबद्दल, तर असा तू मनातही विचार करू नकोस. ते तुझं वेदक मन कामना, तयासाठी वेचीन प्राणा. तुझी जी इच्छा असेल ती सांग, मी तुझ्यासाठी प्राणही अर्पण करीन. परी माय ओ तव वासना पूर्ण करीन इच्छेशी. ऐशी बोलतास स्वसुत वार्ता, प्रेमाब्दी उचंबळला चित्ता. मग हितार्थ रत्न द्यावया हाता, वागलहरी उचंबळली. म्हणे बारे ऐक वचन. प्रेम उदयाचळी तू दिव्य रत्न, उदय पावलाशी चंड किरण. शत्रुतम निवटावया, तयाठाई अंधकार मज पीडा बा काय करणार. परीस लागल्या वस्तीस दारिद्र्य, स्वप्ना माझी नांदेन हो काय सांगू तुला. परीस सापडलाय पण झोपडीत राहतोय, दारिद्र्य. मग परीस मिळून उपयोग काय. परीस सापडलाय पण झोपडीत दारिद्र्य, खायला अन्न नाही, दुःख आहे. मग तो परीस मिळून उपयोग काय. बारे तव प्रताप दर्प, पाळरज झाले भूप. ऐशे असता कोप कंदर्प, माते कोण बी बरी. तुझ्यासारखा पुत्र असताना, ज्याचा धाक शत्रूला आहे, असं असताना मला कसलं दुःख असणार. बारे तीव्र प्रतापी स्थावर केशरी, तयाचे लेकुरा वारण मारी. हा विपर्यास कवने परी मिरूल आहे जगाते. राया नरेंद्रा तुझी मी माता, माते कोण होईल गांजिता. अरे तुझी राजाची मी आई आहे, मला कोण त्रास देणार आहे, मला कोण दुःख देणार आहे. परी चिंता उदरी मोहव्यता, शोक तरू उद्भव. बारे तव स्वरूप पूर्ण अर्घ, सूर्यासारखा तेजस्वी असतो. पाहता माते उदिला शोक, ते पाहून मला दुःख झाले. म्हणशील तरी अर्थदायक, कवनापरी उदिला तो. आणि एवढं सूर्यासारखं तेजस्वी शरीर पाहून दुःख होण्याचं काय कारण असेल असं तुला वाटत असेल. बारे तव पिता तव समान, तुझे वडील सुद्धा तुझ्या सारखेच होते. स्वरूप उदिले अर्क प्रमाण, तेही सूर्यासारखे तेजस्वी होते. परी काळ असताच वेळी जाऊन गुप्त झाला पुरुष. पण मृत्यूने एक दिवस त्यांना गाठलं आणि ते संपले. आहा अपार तो स्वरूपाब्दी, अंत्यवेष्टी वरवानळ संधी. पडता बारे विशाळ बुद्धी, भस्म झाला क्षणांत तुझा बाप. ती सांगते अस्ति जळायला काष्टा समान. जेव्हा तुझ्या बापाला चितेवर ठेवलं तेव्हा लाकडासारखी हाड जळाली. लोम दाहिले जेवते तून, गवतासारखं केस जळाले. केस कसे गवतासारखे. मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपात सगळं मांस रक्त सगळं जळून गेलं आणि दिशेनं सगळं चितेवर म्हणजे जळून गेलं. तव त्या भयाची हुडहुडी मोठी, बारे मजू दिली पोटी. तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठाली. म्हणून तुझं एवढं सुंदर शरीर पाहिल्यानंतर मलाही भीती वाटते की एक दिवस या तुझ्या शरीराची सुद्धा तीच हालत होणार आहे. बारे कृतांत मही विखार, धुसधुशीत वारंवार टपुनी बैसला जैसा मांजर मुशकाती उचला. मांजर जसं एका कोपऱ्यात बसून राहतं आणि उंदीर खेळ खेळत असतो, त्या उंदराला माहित नसतं मांजर कोपऱ्यात टपून बसले. त्या उंदराला अजिबात त्याची तमानच नाही. ते त्याच्या मस्तीत खेळत असतो आणि उड्या मारत असतो. इकडून पळ तिकडून पळ, दोरीवरून पळ,
कपाटा खालून पळ, खाटावरून पळ. त्या उंदराला माहित नाही कोपऱ्यात मांजर आहे. पण एक उड्या मारता मारता एक उडी मांजराच्या समोर पडते आणि पुढची उडी मारायच्या आत ते मांजराच्या पोटात जात ते उंदीर. तशी तुमची आमची अवस्था आहे. आपण नुसत्या उड्या मारतो पण आपल्याला माहित नाही एका कोपऱ्यात मृत्यूरूपी बोका, मृत्यूरूपी मांजर बसलीये आणि ती मांजर कधीतरी आपल्यावर उडी मारणार आहे आणि आपला कार्यक्रम करणार आहे हे आपल्याला माहितच नाहीये. आपल्याला वाटतं आपण मारणारच नाही है ना, असंच वाटतं ना. आपण त्याचा विचारही करत नाही का आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे. तो बसलाय बोका है ना, तो उडी मारणार आहे. आपण गाफील राहतो, बेसावध राहतो. म्हणून सावध राहायला पाहिजे. हे जे मिळाले ना शरीर हे परत मिळणार नाही. परत आपण माणूस म्हणून जन्माला येऊ का? गॅरंटी आहे का? नाही. मग आता हे मिळालंय ना, देवानं दिलंय ना, मग याचा चांगला उपयोग करायला पाहिजे. हे कधी मरण सांगता येईल का? नाही सांगता येणार. आपलं मरण आपल्याला सांगता येत नाही. मग हे मिळालंय त्याचा सदुपयोग होणं गरजेचं आहे. त्यात ते योग्य कारणाला लागणं गरजेचं आहे. त्याच्याकडून योग्य कामं होणं गरजेचं आहे. चुकीचं काय होतं का? म्हणजे मारायचंच आहे. चांगले करून माणसं मारतात आणि चुकीचंही करून माणसं मारतात. मग चुकीचं करून मारण्यापेक्षा चांगलं करूनच मारू. म्हणजे मेल्यानंतर काहीतरी समाधानी. हा, अशी ती आई सांगते की बाळा तुझं एवढं सुंदर शरीर मी बघितलं आणि मला जाणीव झाली की एक दिवस तुझं हे सुंदर शरीर सुद्धा असंच काळाच्या तोंडात जाणार आहे. जैसा व्याघ्र जपे गाई, जसा वाघ गाईवर टपून बसतो, की मीन वेची बगळा प्रभाई, किंवा बगळा जसा, मीन म्हणजे मासा, माशांवर टपून बसतो, पाण्यात उभा असतो एका पायावर तो बगळा. बिचारी मासे भोळे, त्यांना वाटतं कोणीतरी साधू तप करतोय. तो बगळा असा एका पायावर उभा, अगदी हालत नाही काही नाही बघा, असं डोळे मिटून उभा असतो पाण्यात है ना. आणि ते मासे बिचारे ज्यांना वाटतं भोळे असतात, ते कोणतरी साधू आलाय बाबा चला म्हणून ते तिच्या पायाच्या अवतीभोवती अशी फिरत असतात ती मासे पाण्यात. तो एका डोळ्याने बघत असतो. गप दिशी त्या माशांना तो चोचीमध्ये उचलतो. तशी आपली गत आहे. एक दिवस काळ रूपी बगळा सुद्धा आपल्याला तसाच उचलणार आहे. माहित नाही आपल्याला कधी मारणार आहे. तैसे जगात येत अन्याय कृतांत हारी नटला असे, तरी तो व्याघ्र ऐसा सबळ की जिंकून योजावा पिंजरी मळ. बारे तै भयाचा वरवान स्पर्शणार नाही देहाते. वाघ जरी प्रबळ असला तर त्यालाही मरणाची भीती. जंगलाला आग लागल्यानंतर त्याही वाघाला मरणाची भीती वाटते. म्हणजे मरण प्रत्येकाला आहे नाही का. जसा वाघा गाईला मरण वाघापासून शिकार केलेलं, तसं वाघाला सुद्धा मरण आहे. बारे विखार डंकी दुःख तेची वेचल्या सकळ सुख. कंटकी धरल्या सकळ वृच्छिक वेदने ते मिरविना. ऐशे परी रचून युक्ती सकळ हरवी कृतांत गती. व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. म्हणून शरीराची माती व्यर्थ करू नये. जन्माला आलोय ना तर या माती तर होणारच आहे, पण माती होण्याच्या आधी जीवनाचं सोनं करायचं असतं. आधी सोनं करून घ्यायचं, मग माती तर होणारच आहे. संतांच्या देहाची माती झाली, आपल्याही होणारच. म्हणून सार्थक करून घेणं खूप गरजेचं असतं. चांगली कार्य होणं, चांगल्या गोष्टी आपल्याकडून घडणं फार महत्वाच्या गोष्टी. आपण आपले पाहावे हित, सारासार नरदेहात पाहे वश्य करून रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण. आपण आपलं हित पाहायचं असतं. आपलं हित कशात आहे? विभीषणानं त्याचं हित पाहिलं, त्यानं रावण सोडला आणि रामाला शरण घ्या. त्यानं त्याचं हित पाहिलं आणि तो चिरंजीव झाला. म्हणजे तसं आपण आपलं हित बघितलं पाहिजे. पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नरवेशा. तो श्री गुरु वरवेशा वरदेशा अमरपणी मिळवला. नारद सुद्धा विष्णूचं नामस्मरण करून अमर झाले. त्याची नारदाशी कृपाधन बोलला श्री व्यास मही कारण. तेने पिकले ब्राह्मण शुक महाराज तिसरा. त्याचा कौशिक अनुग्रहित तेने करून शरणागत. कृष्ण याज्ञवल्की तारुणी निश्चित. तेने तारिला रामानुज. कसं एकमेकांना तारत गेले. ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन. तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी निर्विकार. तसं आता तू पण त्यांच्यासारखंच त्यांच्याप्रमाणेच वागू. नारदासारखं, विभीषणासारखं. स्वतःचं हित तू आता बघितलं पाहिजेस.
आयशे बोधिता मैनावती संपली येथून तिची उक्ती परी श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणे ती चातुर्य. ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण. आता संप्रदाय सांगताय. रामानुजापासून योगिया संत पै झाला. तयापासून मुकुंदराजाचा जैतपाल भोज, जैतपालाचा धर्मानुज, बोधल्याधिक पैत्याचे यापरी द्वितीय संप्रदायी माता सुताती लोटी बोध प्रवाही उमेने आराधोनी शिव गोसावी चैतन्य संप्रदाय मिळवला. 3 संप्रदाय महत्वाचे आहेत. एक चैतन्य संप्रदाय आहे, हा जो आहे हा नाथ संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदाय आहे. बरोबर. 3 संप्रदाय महत्वाचे. ते वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय म्हणजे हा आदिनाथ, हा सकळ सिद्धांचा हा नाथ संप्रदाय. मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष असं केलं. गोरक्ष ओढायला गैनी प्रसादी निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजली. ज्ञानदेवापासून पुढे ती नाथ संप्रदाय. दत्त संप्रदाय एक आहे. दत्त संप्रदाय मग भगवान दत्तात्रयांनी अनुग्रह दिला जनार्दन स्वामींना. जनार्दन स्वामींनी एकनाथांकडून पुढे वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश झाला. दत्त संप्रदाय पण आहे. तशी ही एक शिष्य परंपरा ते सांगतात. चैतन्य संप्रदाय सुद्धा आहे. तुकाराम महाराज सांगतायत की बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण आहे. बरोबर. मग ते बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, तो चैतन्य संप्रदाय आहे का नाही. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य. आणि बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला. त्यांची समाधी कुठे आहे? ओतूरला आहे. चैतन्य महाराजांची समाधी तुकाराम महाराजांची गुरु आहे. ते चैतन्य, तोच चैतन्य संप्रदाय. त्याच्याबद्दलच बोलतायत ते. त्याने बोधिला कपिल नावी, कपिल ऋषी, आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. मी आता जे सांगितले. राघवाचा ब्रह्म चैतन्य नेमी, तयाचा केशव चैतन्य, केशवाचा बाबा चैतन्य, जी बाबाजी चैतन्यांची समाधी ओतूरला आहे. म्हणून ती संजीवन समाधी, ती जिवंत समाधी. ती तुकाराम महाराजांची गुरु. पण तुकाराम महाराजांना सुद्धा प्रत्यक्ष येऊन त्यांनी अनुग्रह दिलेला नाहीये. तर तुकाराम महाराजांना नाही का सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो राणा ठेविला कर. पण हे कुठं घडलंय? स्वप्नात घडलंय. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तो जो संप्रदाय आहे ती बाबाजी चैतन्य. श्री तुकाराम त्यांचा धन्य धन्य म्हणजे तुकाराम महाराज त्यांचे शिष्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिरवतो. यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. तरी प्रथम बोधीला कमलोद्भव. कमलोद्भव म्हणजे ब्रह्मदेव. हंस रूपे स्त्री विष्णूने ते विधीचे सकळ हित. आत्रीने घेतले सकळ पंथ. आत्री म्हणजे दत्तात्रय. आत्री म्हणजे दत्तात्रयांचे वडील. आत्रीपासून झाले दत्त, तयापासून नाथ सकळ. बरोबर. नवनाथ. यापरी संप्रदाय पाय. चौथा नंद महिते आहे. सूर्यापासून याज्ञवल्की पाहे. ब्रह्मवेत्ता मिरवला. तयापासून सहजानंद. सहजानंदांचा कुर्मा अवतार प्रसिद्ध. कुर्मादी उपदेशीला ब्रह्मानंद. ब्रह्मानंदाचा योगानंद. योगानंदाचा चिदानंद. जगी मिरवत आहे प्रसिद्ध. तरी तुवा गोपीचंद हित करून घेता. आता ही योगानंद, ब्रह्मानंद हे कोण? आपण वज्रश्रीला जे आश्रमात जातो जे आहे ते हा संप्रदाय. बरोबर. केले करून अमरपणी जगी विरवित असे महाप्राज्ञी यास्तव वारे माझे नेहमी हसून उठले तुझे लागले. म्हणजे या सगळ्यांनी आपलं स्वतःच हित पाहिलं आणि ते जगामध्ये अमर झाले. म्हणून आता मला असं वाटतं की तूही यांच्या पद्धतीनेच याच कोणत्या तरी एका मार्गाचा अवलंब करावास. बरोबर. या उपरी बोले नृपनाथ. बोलशी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी ऐसा नाथ. कोण विरविला महादेव? तुमचं म्हणणं खरंय मातोश्री. पण या ज्या कलियुगामध्ये अशा पद्धतीनं मला कोण नाथ मिळेल, कोण गुरु मिळेल नाही का? मुळीच असेल अमरपणी जो ओपील अपरवाणी ऐसा गोचराम मला वनी कोटीन होईल जननी. जो स्वतः अमर असेल, मग जो स्वतः अमर आहे तो दुसऱ्याला अमर करेल ना. बरोबर. असा कोणी आहे का कलियुगामध्ये? मला तर वाटत नाही.
आयशी ऐकून तयाची मात माता बोलती झाली त्याती बारे तैसाचे आपले गावात जालिंदरनाथ मिरवला स्वरूप संपदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्म सनातन तरी तू काया वाचे म्हणी करून शरण जाई तयासी बारे तुझे वैभव थो राजकारणी कारभार परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका. जरी तुला वाटत असेल माझा राजपाट आहे संपत्ती आहे नाही का एवढा मोठा राजवाडा आहे पण एक दिवस हे सगळं लयाला जाणार तू संपला हे संपला तरी तन मन धन प्राण शरण गावे तयाकार म्हणून गुरु का करावा तो याच्यासाठी की गुरु आपल्याला वास्तवाचं दर्शन घडवतात जे सत्य आहे ते सत्य गुरुमुळे कळतं. हे सगळं जे आहे तुमच्या आजूबाजूला असलेलं जे काही दुःख आहे किंवा सुख आहे धन दौलत आहे संपत्ती आहे पैसा अडका आहे घरदार आहे हे कुठपर्यंत आहे आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही एकदा संपलो की हे संपलो हा विषय संपलो बरोबर आहे ना. मग हे सत्य कोण सांगतं फक्त गुरु सांगतो म्हणून गुरु का करावा तर आपल्या जीवनाचं जे सत्य आहे ते सत्य आपल्याला फक्त आणि फक्त गुरुच सांगू शकतो बरोबर. म्हणून गुरुला शरण गेलं पाहिजे जीवनात एक तरी गुरु असला पाहिजे जो आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल. ऐशे ऐकुनी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन म्हणे माते तयाशी शरण झालिया योग्यता केला सकळ टाकून सुख संपत्ती राजवैभव दारा सुखी आप्त वर्गादी सोयरे जाती टाकून योग कैसा करावा की तू म्हणतेस मी त्याला शरण जावं पण मग हे राजपाट हे सगळं सोडून द्यायचं का. 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाची 12 वर्ष थांब मला सगळं वैभव सगळं भोगू दे मग शरण निर्गुण त्यात योगा लागी कशी मग मी त्या 12 वर्षानंतर त्यांना शरण जाईल जालिंदरनाथांना आणि तू म्हणशील त्या पद्धतीने ते सांगतील त्या पद्धतीने मी योग करेन कशीन तरी परी कैसा निर्विन ब्रह्मांडात ठसा 12 वर्षानंतर मी कसा करी योग की उत्तानपाद राजा सुता परी शिक्का जगा माझी मिळाला. उत्तानपाद राजाचा कोण मुलगा ध्रुव बाळाची गोष्ट माहिती ध्रुव बाळा नाही माहिती मला ती सांगणार नाही कारण तुम्ही झोपायला ध्रुव बाळ हा उत्तानपाद राजाचा मुलगा आहे. उत्तानपाद राजाला 2 राण्या एक सुरुची आणि एक सुनीती 2 राण्या तर सुनीतीचा हा ध्रुव पण सुरुची त्याला आवडायची ती आवडती राणी आणि सुनीतीनं आवडती राणी हिचा मुलगा कोण ध्रुव नावडतीचा. एक दिवस हा ध्रुव आपल्या बापाच्या मांडीवर बसला होता उत्तानपाद राजाच्या तेव्हा ती सुरुची आली बर का आणि तिनं त्या पोराला ओढलं मांडीवर चल म्हणे तुझा बसण्याचा अधिकार ती आवडती राणी राजा तिला काहीच बोलला नाही. ध्रुव रडत त्याच्या आईकडे गेला आणि आईला म्हणाला की आई मला अशी जागा पाहिजे मला अशी जागा पाहिजे की त्या जागेवरून मला कुणीही खेचणार नाही कुणीच ओढणार नाही अशी आढळ जागा मला पाहिजे. आई म्हणे ती मिळेल पण त्याला तुला तप करावा लागेल. 5 वर्षाचा ध्रुव जंगलामध्ये तपासाठी गेला आणि त्यानं घनघोर तप केलं त्याला भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला एक आढळ पद दिलं तो ध्रुव तारा. सगळ्या चांदण्या फिरतात पण ध्रुव तारा कधीच इकडून तिकडे त्याची जागा एकच आहे स्थिर. ध्रुव तारा कधीच हलत नाही आढळ येतो आढळ तो एकाच जागेवर ते स्थान देवाने त्याला दिलं का जा तिथं बस तिथून तुला कोणी हलवणार नाही कोणी वरणार नाही. तो उत्तानपाद राजा त्याच्याबद्दल उल्लेख आलाय म्हणून तुम्हाला ती थोडीशी गोष्ट सांगितली मी. उत्तानपाद राजा सुतापरी म्हणजे उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव त्याच्यासारखा शिक्का तो कसा तेव्हापासून अमर येतं आतापासून त्याचं नाव ध्रुव तारा त्या ताऱ्यालाच नाव ध्रुव पडलं नाही का. माता म्हणे बाळा परियशी पळ घडी भरवसा नाही देहासी. तू म्हणतोय 12 वर्ष थांब मी सगळं भोगतो मग शरण जातो पण बाळा पलाचाही भरोसा नाही. तू 12 वर्ष थांब म्हणतोय इथं एक क्षणाचा भरोसा नाही. ते तर संवत्सर म्हणतात द्वादशी देखील कोणी बाळका. आता मी बोलतोय सकाळी उठेल की नाही काय गॅरंटी बरोबर नाही ना गॅरंटी बरोबर आहे. म्हणून
चित्त वित्त आणि जीवित्व आपुले अचळ नव्हे अशाश्वत ठेले क्षणिक काय होईल न कळे क्षणभंगूर वर्तते. बरं का? चित्त म्हणजे मन, वित्त म्हणजे पैसा आणि जीवित्व म्हणजे जीवन हे अचळ आहेत. अचळ मन कधी स्थिर नाही, कधीच नाही. पैसा म्हणजे पैसा कधी स्थिर नसतो. आपण म्हणतो लक्ष्मी चंचल आहे, ती स्थिर नसते कधी. आणि जीवित्व जीवन सुद्धा स्थिर नाही. काय होईल सांगता येणार नाही. बारे उदकावरील बुडबुडा, पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल माहितीये का? नाही सांगता, पण तो फुटणार नक्की. कोण पाहिल अशाश्वत चाडा, वंद्यापुत्र घेतला वाडा, मृगजळा केवी तृषाते. तेवी बारे सहज स्थिती, बोलता नाही अस्मास्मती, स्वप्रवाही इंद्रपदाशी भोगीत खरे न मागावे. बर का? इंद्रपदावर बसलेला इंद्र सुद्धा खरा नाही, ते इंद्रपद सुद्धा खरं नाही. सध्या जो इंद्र आहे ना, इंद्रपदावर बसलेला, तो 14वा इंद्र आहे. म्हणजे याच्या आधी किती इंद्र झाले? 13 इंद्र झाले. 13 बदलले. जसे भारताचे पंतप्रधान बदलतात ना, तसे स्वर्गात इंद्र बदलतात. आणि आता सध्या जो इंद्र पदावर बसलेला इंद्र आहे तो कितवा आहे? 14वा आहे. याच्या आधी 13 इंद्र बदललेत. बर का? तर एकदा एक ऋषी असे झोपडीमध्ये बसले होते. समोर शिष्य होते. कंटाळा आला ना गोष्ट सांगतो. समोर असे शिष्य बसले होते आणि ऋषी असे त्यांना आत्मज्ञान सांगत होते शिष्यांना. आत्मज्ञान सांगत असताना एका कोपऱ्यातून एका छिद्रातून एक किडा बाहेर पडला. किडा तो शेणातला किडा असतो, मोठा टपोरा असा काळ्या रंगाचा, तो किडा असा बाहेर पडला. आणि हे गुरु आपल्या शिष्यांना आत्मज्ञान सांगत होते. त्या गुरूंनी आत्मज्ञान सांगता सांगता त्या गुंग्याकडे, त्या किड्याकडे बघितलं. आणि किड्याकडे बघितल्यानंतर ते सांगायचे शिष्यांना विसरले आणि त्या किड्याबरोबर बोलायला लागले. अरे अरे म्हणे, काय तुझी अवस्था? कसा रेंगतोयस म्हणला? कुठं होतास? काय ही तुझी अवस्था झाली? कोण होता तू? आता काय झालंय तुझं? त्या किड्याला बोलत होते. तेव्हा ते बाकीचे शिष्य जे होते ते आश्चर्याने बघायला लागले. म्हणजे किड्याशी बोलतायत आणि काय बोलतायत? ते एका शिष्यानं धाडस करून विचारलं की गुरुजी, तुम्ही त्या किड्याशी बोलताय, तुम्ही त्याला म्हणताय की तू कोण होतास आणि आता काय झालाय, काय तुझी अवस्था आहे, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा ते गुरुदेव म्हणाले, तुम्हाला माहितीये का, हा जो किडा आहे ना, हा जो फिरतोय ना, हा या किड्याच्या जन्माला येण्याच्या आधी इंद्रपद भोगत होता. हा कोणत्या पदावर बसलेला होता? इंद्र पदावर. आज त्याची अवस्था काय बघा. ह्या जन्माला येण्याच्या आधी तो इंद्र होता आणि आता तो काय किडा होऊन असा रेंगतोय जमिनीवर घाणी गुणीत. ही अवस्था आहे. म्हणजे भरवसा नाही. आता एखादा राजा असेल तर त्याचा रंक व्हायला वेळ लागत नाही. एखादा भिकारी असेल तर त्याचा राजा व्हायला वेळ लागत नाही. जीवन हे कसं आहे? चलयमान आहे, ते स्थिर नाही. म्हणून काळाचा भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही. सावध व्हा आत्ताच, लगेच. तन्याय अभास्पर सकळ मिरवत असे चराचर, त्यातून कोणी एक शूर शाश्वतपद मिरवत असे. शुक्र, दत्तात्रय, कपिल मुनी, व्यास, वशिष्ठाची मांडणी, प्रल्हाद आदी भागवत धर्मी ऐशी कोणी निवडली. सगळेच नाही शाश्वतपद मिळवत, सगळेच नाही अमरवत, नाही का? असे थोडे मोजके असतात जे स्वतःला आपल्या स्वतःच्या हिताकडे घेऊन जातात ना, तेच. जे नेहमी इतरांसारखेच जगत राहतात प्रवाहामध्ये, नाही का, ते इतरांसारखेच मरणार आहेत. ते मेले, ते चितेवर जळाले, आपणही जळणारच. त्यांची 10 दिवस आठवण काढली, आपली 10 दिवसच काढणार. बरोबर. आपण वेगळं काय करतो? आपण जेव्हा काहीतरी वेगळं करू, आपल्या हिताचं करू, तेव्हाच कुठेतरी लोक आपल्याला म्हणतील ना, नाही तो माणूस काहीतरी वेगळा होता. नाहीतरी होतात थोडी. सकळ बांधिली प्रपंच बेडी, परी यमराजाच्या रक्षक कवाडी, एक सरा कोंडी. म्हणून वारे सांगते तूच, शाश्वत मोहे काळ समस्त, कोणे घडी घडेल केऊत, अक्कल कळाकडे. ऐसा बोध माता करिता, लुमावंती तयाची कांता. त्याच्या पत्नीचं नाव लुमावंती, गोपीचंद.
गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे. तिनं गुपचूप हे त्या माय लेकरांचं बोलणं ऐकलं, तिलाही दुःख झालं. म्हणे मातानो हे पापिनी सुनबाईच ती नाही का. पुत्राशी योजिती पुत्रकाचिनी आईशी राज्य विभव मांडणी जोग देऊ म्हणत असे. एवढा राजपाट असताना माझ्या पोराला संन्याशी करायला बघतीये. बायको म्हणते तरी राज्याशी आली विवशी, उपाय काय करावे अशी. रामासारखा पुत्र वनवासी कैकेयीने धाडीला. स्वभर्ताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्रा लाविले रानोरान. तन्मय कारण देवक्षोभला वाटत असे. कैकेयीनं काय केलं, रामासारखा पुत्र वनवासात पाठवला, स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेतला. कारण राम वनवासात जात नव्हता तर दशरथ म्हणत नव्हता. बरोबर, तो वनवासात गेला म्हणून दशरथ राजा नेला. म्हणजे पोराला वनवासात पाठवलं, नवरा गावाहून बसली. अशी ती कैकेयी. दुष्ट स्वप्न दृष्टी येता, तरकी मानिती विनाश चित्ता. म्हणता प्रवेशली दुःख व्यथा, तरी देव क्षोभतात. दासदाशी आपुले हाती, आज्ञे माझी सकळ वर्तती. ती अवज्ञा करून उत्तर देती, तरी देव क्षोभला जाणावे. आता पटपट वाच. सहज ठेवले धन मांदूस, पुढे काढू जाता कार्यास. तेन सापडे ठेवल्यास तरी देवक्षोभ जाणीजे. सवेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता, अमृत वाटे चावटी. लोक वैसती चेष्टे वाटी, तरी देवक्षोभ जाणीजे. बर का. आपुले धन लोकांवरी साचे, ते मागू जाता स्वयंवाचे. ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे, तरी देवक्षोभ जाणीजे. देवक्षोभ केव्हा झाला, आपण दुसऱ्याला उसनं दिलंय आणि जेव्हा मागायला गेलो तेव्हा तो म्हणतो तुझ्या बापाचं काय घेतलंय मी, तेव्हा समजायचं देवाचा आपल्यावर कोप झाला. म्हणजे आपलं देऊन आपल्याला मिळत नाही. आपली विद्या तीव्र शस्त्र, शत्रू काननी विनाश पात्र. ती कार्यात मिरवी स्वतंत्र, तरी देवक्षोभ जाणावा. नसता वाकोडे पाऊल काही, नागविली जाय राजप्रभाई. नसत्याकडे बैसला ठाई, तरी देवक्षोभ जाणीजे. आपला शत्रू प्रताप पुढे मिरवी जायसा, तिला पुढे त्या शरण निरगता. आपुल्या चाडे, तरी देवक्षोभ जाणीजे. लोका उपकार केला विशेष तोची, लेख मानिती आपला त्रास. पाहू नका म्हणती मुकास, तरी देवक्षोभ जाणीजे. नसता आधी मधी उतरा, नसतीच विघ्ने ती घरा. त्याची करणे परिहारा, देवक्षोभ जाणीजे. गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ, असूनी वाढे गृहात कळ. आपुले न चाले काहीच बळ, तरी देवक्षोभ जाणीजे. तरी हेच नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास, तरी बरवे नव्हे हा विनाश जगा माझी विरवेल. ही काय आपल्या पोराला योग्य उपदेश दे नाही, ही विनाश करायला लागली. तर या द्वंद्व सुखाची कहाणी पेटेल महावड वानळवन्नी. राजवैभव हे अब्दीपणी भस्म करील निश्चय. ऐसा विचार करून मानसी लुणावंती प्रवेशे स्वसदनाशी. एरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र. तिने हे सगळं ऐकलं आणि ती पुन्हा आपल्या सदनात आली. अरे ती काय करेल, जालिंदरना गडतीत जाऊन टाकली. याची भेटच नव्हती. मने मायो तव कामिनी, ऐशीत आहे वेदक म्हणी. तव त्या स्वामींची करणी निजदृष्टी पाहिलो. माझे मजलागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य. शोध शोधिता भक्तिवंत सहदृष्टी पडेलो. मग मी सोडून सकळास, तन मन धन ओपिन त्यास. तू येथून वाईट चित्तास, सनमानी जननी. ऐशे वधुनी समाधानी, रूप गेला स्नाना लागुनी. येरीकडे अंतःपुरसदनी, काय करी लुमावंती. तिनं काय केलं बघा. परम आवडत्या स्त्रिया 5-7, तिच्या जवळच्या 5-7 आवडत्या स्त्रिया बोलवल्या. तयांच्या आज्ञेत रूपनाथ पट्टराणिया प्रीतिवंत, सदा सर्वदा वर्तती. तयाशी पाठवून परिचारिका, बोलाविल्या सद्विवेका. त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची. वेगे मांडून कनकासन बैसविल्या प्रीती करून. तांबूलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. बायो बाई विपरीत करणी, मैनावती राजजननी. विक्षेप पेटला ती याची म्हणी. काय सांगू तुम्हा ते, कोण गावात आला हेला. गावात कोणतरी आला. जालिंदर ऐशे म्हणते त्याला. त्याचा अनुग्रह देऊन रायाला जोग देऊ म्हणत असे. ऐशे वैर भोगवी माता सूत, निश्चय करून केला घटपटीत. रायाशी बोधिता श्रावणी मात. सकळ झाली ओ बाई. मग राजवैभव सकळ नासले. स्तंभ भंगल्या सदन पडले. मुळीच अर्का लागी गेलेली. मग अंधकार सर्वस्वी. मग आपण अष्टविशंती सती. असुनी काय करावी मती. परचक्र येऊन सकळ संपत्ती. विनाशाचे पावे हो. परी येऊ ते अर्थार्थी. कैशी करावी ती युक्ती. सांगावी आधी योजने सबळमती. केलिया कारण मोडावे. जर आपला हा राजा संन्यास घेऊन निघून गेला तर परचक्र येईल, आपल्यावर आक्रमण होईल. सगळी संपत्ती दुसरे राजे लुटून नेतील. आपला उपयोग काय.
आगे वन्नी म्हणून हे लहान, आग जरी असली तरी ती लहान आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नाही. त्या लहान आगीचं मोठ्या वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून अग्नी जरी लहान असला तरी ती लगेच वीज भावा. तो क्षणे जाळील सकळ सदना तरी त्याते करून सिंचन विजून या टाकावा. उषा घातला बी खारा मग सुखनिद्रा केवी येणार. उशाला जर विस्तव ठेवला तर सुखानं झोप येईल का? विष भेदून गेल्याच्या ठराने जीवित्व काय वाचेल? एकदा जठर तोडून गेलं ना, विष खाल्लं जठरातून एकदा, तर मग जीवन वाचू शकत नाही. तरी प्रथमची सारासा करुणी मोडावा सकळ प्रकार आईशी बुद्धी रचुनी साचार सुख संपत्ती भोगी. तेव्हा हा राजा संन्यास घेण्याच्या आधीच काहीतरी उपाय केला. आईशी ऐकून याची उक्ती मग तर्क वितर्क करीत ती आई होती. नाना बुद्धी विलापदावी ती परी निश्चय न गडे कोणाचा. यावरी विशाळ बुद्धी होती विचार काढी लुमावंती की ये अर्थी दिशे एक मज प्रति सुराळपणी नेटका. आपल्या गावात जालिंदर जोगे आहे वैराग्यपर तरी तयाचा अपाय करून थोर निर्दळावा सर्वस्व. निर्दळावा तरी काही शरीती तयाच्या भक्तीशी मैनावती नाही का. आहे तरी राजा याप्रती निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा बस वसा ग्रीवे मिरवी तसे भयार्थ फासा. म्हणून युक्ती रचली माणसा गाढपणी ऐकावी की. ऐका काय युक्ती केली. निवेदावे तरी कैशी कामनावरी मैनावती म्हणून चित्ती उदास जालिंदर. म्हणजे आता असं केलं की राजाकडूनच जालिंदरनाथांना शिक्षा मिळवायची. मग काय, मग आपल्या सासूवच आळ लोटायचा. हा जालिंदर आणि जालिंदरनाथांचं तुझ्या आईचं काहीतरी आहे नाही का. राजाला तिच्या मनात संशय घालून द्यायचा. म्हणजे मग तो त्याला आपोआप शिक्षा करेल. जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजा कारण मग करुणी पाठवा तीर्थाटन अथवा तपाचे कारण. मग तो गेली या दूरदेशी गृही आणून जालिंदराशी बैसोनी राज्यासनाशी सकळ सुखा भोगाने. डोक्यात असा प्लॅन आहे का आपल्या पोराला संन्यासी म्हणून करून पाठवायचा आणि तो एकदा संन्यासी म्हणून निघून गेला का मग जालिंदराला घेऊन यायचं, राजा सिंहासनावर बसवायचं आणि राजपाट भोगायचा. असा संशय राजाच्या मनात आपण घालून देऊ. ऐशे सांगून सकळ राया ते उदय करावा खूप नळा ते. असं राजाला सगळ्यांनी सांगायचं आणि राजाच्या मनामध्ये राग निर्माण करायचा. मग सहजगिरी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी. बरोबर. जैसे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पूड. मग ते निर्वे शत्रूच्या द्वंद्व सुख वाटावे असा विचार करून गोमटा. जात्या झाल्या त्या वरवंटा एरी सांगे राजपाटा. गोपीचंद विरावला राजकारण्या परवार्ता रंग राग रंग कुशळता मानरंजनी रूपनाता. दिवस लोटी पै गेला मग निशा उदयता तम मांडणी तेही प्रहर गेली यामिनी. मग पाकशाळेत भोजन करून अंतपुरी संचरला बळी रोमावंती. तिच्याची गेला संज्ञापती तिने पाहुणी राजाधिपती कनकासनी बैसविला. उचलोनी परम भक्तिमानदार बैसला आहे मंदिर मंचकावर गौरवणी षोडोपचार प्रेम डोई बुडविला. मग तो राव होणी निर्भर रती सुखाचा करून आदर यावरी गजगामिनी जोडीने कर. बोलती झाली रायाती हे महाराज प्रताप तरणी एक वार्ता ऐकली कानी. लागली नवऱ्याला सांग परिवदता भय की मनी संचरता हे महाराजा. सांगावं की नाही मला भीती वाटते. जरी न बोलावे ठेवणी गुप्त तरी महानर्थाचा पर्वत दिसत. वंदू तव तरी भयात चित्त उन्हाळ घेत असे. ऐसा उभय पाहता अर्थ भ्रांती माझी पडली चित्त तरी सुख शब्दाचा सोडणेवाद वार्तावर महाराजा. ऐशी ऐकून राव बोलत म्हणे सकळ सोडून भयात निर्विकार कवनार्थ. असेल तशी कळवी जे भीती सोडून दे आणि काय असेल ते सांग. येरी म्हणे द्याल भाष्य वचन द्या तरी चित्त सोडील भय तरीस. मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला गियार पिंते. ऐशे वचन नृप ऐकता मग कर्तळ भाष्य झाला देता. म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की. वचन देतो काही काळजी करू नको काय असेल ते सांग. एरी म्हणे जी एक कुडे मातेने रचले तुम्हा पुढे. जालिंदर योगी विषय पाडे अवश्य केला आहे की परी तुमचा भयाचा दर संदर्भ अंगी विरला विषय कंदर्प. तेने करून बुद्धी कुरूप तिने वरिला आहे जी. तुम्हाशी अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योगियाचा. मग तीर्थात योग तुमचा बोलवावे तुम्हा ते. तुम्ही गेली आता तपा कारण दूरदेशी विदेशा कारण. मग जालिंदरा प्रती आणून राज्यासनी उपावा. ऐशे प्रकरणी सहस्थिती श्रुत माते झाले. आम्हा प्रतिपरी आमचे सौभाग्य नीती भागार्थी दिव्य झाले. आमचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐशे फळ. यापरी तुम्हा अनुपाळ वाईट बरे विलोकी. आता चांगले की वाईट हे तुम्हीच पा काय असेल. ऐशे ऐकून ती याची वार्ता उचंबळाला क्रुद्ध नळाच्या माता. मग अनर्था नळाच्या शाखा दाविता
भयंकर रूपी झालाशी. मग तो क्रोध न वदवे वाणी, प्रत्यक्षाला वडवानळ अग्नी, नाथ जालिंदर समुद्र पाणी प्राशावया क्षोभला. रागाला त्याला. मग तो उठवणी तैशीची गती, बाहेर जायतो नृपती, मंत्री बोलावली सेवकान हाती, जालिंदरा पाहू चला. शीघ्र आणून कामाठ्यांशी गर्ती योजली कुपासरीशी. गर्ती खड्डा, विहिरीसारखा एक खड्डा. नाथ जालिंदर तो उद्देशी, तया माझी लोटीला त्या गर्दीत लोटून गेली. अश्वलीद न गणती, घोड्यांची लीद आणली, घोड्यांची लीद किती न गणती, ते तर सर्वत्र पडली होती. ती लोटून गर्तेवरती नाथ जती बुडविला. गर्तेत लिदेमध्ये घोड्याच्या बुजवून टाकले. ऐशे गुप्त करून प्रकरण, राव शिवी आपले स्थान, परी सेवका ठेविले सांगून, माता नका बोलू, आईला काही सांगू नका. जरी होता मुकलंपट मम स्तोत्रे आली अनीट, त्याचे करीन सपाट यमलोकेस निर्विण. जर माझ्या कारावर आलं ग कोणी, माझ्या आईला यावं कोणी सांगितलं तर त्याला यम संधी पाठवली. ऐशी ऐकून भयंकर वार्ता, दर्पशी होतो योजने माता, रागेल परीक शेवट चित्ता, जशी निर्वेद असे. इतके प्रकरणी मध्ययामिनी झाली म्हणून नेनती जनी, आर्कोदयी पाहिला स्वामी म्हणती उठून गेला असे. एक म्हणती त्याचे इथे काय, स्वेच्छे बसावे वाटेल तिथे, हा ग्राम नव्हे आणि कराय ग्रामवस्ती विराजला. ती जेव्हा गेली बघायला तर ती जालिंदरात नव्हती. मग बाकीच्या म्हणायला लागले की काय ती योगी येत नाही का, एका जागेवर कधी थांबत नाही. त्यांना काय, एक गाव दुसरा गाव, या गावावरून गेले असतील दुसऱ्या गावाला. अशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागून की, जालिंदर गेला येथून मही भ्रमण करावं. आयशी वार्ता नगर लोकी उठली ऐकून परिचारिकी, त्या जाऊनी सदबी होती मैनावतीची सांगती. ऐसे ऐकून मैनावती असंतोषली परमचित्ती, म्हणे मम सुताचे दैवाप्रती लाभ नाही आटुडला. आईशे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाक्षू ढाळीत, येरीकडे जालिंदरनाथ कैशी स्थिती राहिली तरी अवश्य भविष्य जाणणार. आणि मैनावतीचा लोभापार आणि शत्रू मित्र पाहणार, एकरूपी समत्वे नातरी परमप्रतापी वासरमणी, शने टाकले ब्रह्मांड जाळुनी, तो भद्र जासी विपर्यास करणी तुष्ट कैसा राहिला. जो द्वंद्वातीत मूर्तिमंत, दंबरीत सुरूपी निर्वत, निसंग ममता विरहित, कार्याकार्य जाणवणी, असो घरते माझी यतिनाथ, वज्रासने घालून खालते. आणि जालिंदरनाथांनी वज्रासन घातलं नाही का. आकाशास्त्र पेरुणी भोवते, आकाशास्त्र टाकलं म्हणजे पोकळ गुहा तयार झाली आतल्या आत. स्वस्त चित्ती बैसला खाली करते. आकाशास्त्र असता भोवती लीद मिरवेस भोवती. या परी आकाशशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापित, तेने करून आदळस्थळी लीद मिरविते आहे श्री. त्याच्या अंगावर काहीच नाही जालिंदरनाथांच्या. येरीकडे अंतपुरी जनवार्ता समजली, नाथ जालिंदर गेला निघून, मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान. बरे झाले म्हणती निदान, येऊनी पोहडल्या सिद्धीश. यापरी पुढे सुरस धोंडी सुत सांगेल श्रुतियांश, तरी सर्व श्रुती टाकून आळस अवधान द्यावा पुढाला. मालू धोंडी नरारी वंशी, कथा वदील नवरशी, तरी वारंवार श्रोत्यांशी कृपा अवधान मागत असे. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा वर्षद भाविक चतुर्दशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो पुंडलिकावर्धे. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. या अध्यायाचं पठण पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे. आणि या अध्यायाचं पठण करणारा कारागृहातून सुटेल, तुरुंगात असेल तर सुटेल आणि निर्दोषपणे लोकात राहील.